नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 8 समर्थ हायस्कूल शेजारी आणि चव्हाण सर ज्यांचे जे क्लासेस आहेत त्यांच्या पाठीमागे आपण देशपांडे यांचे घर आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि आपल्या ठिकाणी या वहिनी आहेत। आज मला मी जो व्हिडिओ व्हायरल केला पलूस गावात दूषित म्हणण्यापेक्षा त्याच्या पुढचा जरी कुठला शब्द असला तर तो हा कमी पडेल। इतकं घाण हे पाणी आज पलूस शहराला पलूसच्या जनतेला मिळतंय। खरं तर 37 कोटी रुपयाची ही स्कीम आपली आज आहे का आणि हे पैसा कुठं गेला? कारण ज्यावेळी ही स्कीम ह्याचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन ह्याचा अर्थ असा असतो की ही पूर्ण स्कीम झालेली आहे म्हणून उद्घाटन केलं जातं आणि आज अखेर याला जलशुद्धीकरणचा जो पॉइंट आहे तो अजून क्लिअर झालेला नाही तरी सुद्धा याचं उद्घाटन त्यावेळी करण्यात आलं आणि ते कारण म्हणजे पलूसचं इलेक्शन। आणि आम्ही गेले 7 महिने झालं मागणी करतो की ह्या टेंडर जी पाणी पुरवठ्याचं घेतले त्या टेंडर मालकाची मीटिंग आमची घडवून द्या, पण 7 महिने झालं आम्हाला त्या टेंडर मालकाचा अक्षर तोड सुद्धा दाखवलं नाही। याचं कारणच हे काय, ह्या पाण्यासारखाच ह्या भ्रष्टाचार ह्या नगर परिषदेनं केलेला आहे आणि त्या पाणी पुरवठ्याचा पैसा आपल्या पलूस नगर परिषदेला वापरून मग ही मंडळी सगळी सत्तेत आलेले आहेत आणि हे येणाऱ्या काळात ह्या पाण्यासाठी एक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मी या ठिकाणी देतो। आम्ही जनतेच्या पाठीशी आहे, तुम्ही प्रत्येक बारीक गोष्टी आमच्या समोर मांडत जावा, आम्हाला सांगत जावा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू। आणखीन एक मला सांगायचं आहे, एक संस्कृती पलूसमध्ये नव्हती की एखादा चुकीचा विषय मांडला नगर परिषद मांडला त्या घराला टार्गेट केलं जातंय। जर अशी कुठली गोष्ट झाली तर नगर परिषदेला टाळं आम्ही ठोकीन, माणसांच्या जनतेच्या पाठीशी आम्ही राहणार आहे किंवा आम्हाला नगरसेवक म्हणून निवडलं आणि सेवक म्हणून आहे आणि त्याच भूमिकेनं आम्ही या माणसाची जनतेची सेवा करत राहील। मी या पाण्याचं टेस्टिंग त्यासाठी मी पाठवलेलं आहे, याचा रिपोर्ट घेऊन मी पत्रकार परिषद उद्या 2 दिवसात आम्ही घेतोय आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम मी करत जाईल।